हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीचं जागा वाटप 4 ते 5 जागांवर अडलं। 2 दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटेल, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर मनसेसोबत बैठका, मात्र युतीचा अद्याप निर्णय नसल्याची माहिती। लोकसभेच्या 16 जागा आम्ही लढणार, जागा वाढू शकतात पण कमी होणार नाहीत, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची माहिती। राजू शेट्टींनी हातकणंगलेतून मशाल चिन्हावर लढावं तरच पाठिंबा, ठाकरे गटाची अट, अन्यथा हातकणंगलेमध्ये उमेदवार देणार। माझ्या भाजप प्रवेशाच्या बातम्या चुकीच्या, मी पक्ष सोडणार नाही, महायुतीतून मला कोणतीही ऑफर नाही, अंबादास दानवेंकडून स्पष्ट। तर दानवेंशी आम्ही संपर्क केलेला नाही, फडणवीसांचं वक्तव्य। लातूरमध्ये काँग्रेसला धक्का, काँग्रेस नेते शिवराज चाकूरकरांची सून अर्चना चाकूरकर भाजपमध्ये, फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांसह इतर पक्षातील लोकही भाजपात येणार, वाट पहा, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक वक्तव्य। धक्क्यांवर धक्के बसतील, पण 4 जूनला ठाकरे गटाला मोठा धक्का बसेल, फडणवीसांच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। उद्यापासून महायुतीत महाभरती, लोकसभेचा निकाल लागल्यावर पवार गटातून अनेक लोक आमच्याकडे येणार, बाबा अत्राम यांचा दावा। निलेश लंके आपले नगरचे उमेदवार, हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, अनेक आमदार आमच्या संपर्कात, रोहित पवारांचं वक्तव्य। शिंदे फडणवीसांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंची आज इंदापुरात कार्यकर्त्यांसोबत बैठक, कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर शिवतारे निर्णय जाहीर करणार। अमरावती लोकसभा निवडणुकीतून शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांची माघार, अडसूळ प्रहारच्या दिशेने दिनेश बुब यांना पाठिंबा देणार, सूत्रांची माहिती। उमेदवारी घोषित नसताना शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात, नाशिकच्या काळाराम मंदिरात घेतलं दर्शन। ठाकरे गटाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, सुभाष देसाई, संजय राऊत, अनंत गीतेंसह चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचाही समावेश। हिंगोलीत हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर होताच भाजपात नाराजी, उमेदवार निवडताना कार्यकर्त्यांचा विचार करा, अन्यथा सगळीकडे स्फोट होईल, माजी खासदार शिवाजीराव मानेंचा निशाणा। नागपुरात नितीन गडकरींसाठी भाजपचं बूथ से चलो अभियान, 2088 बूथवर भाजपकडून अभियान सुरू। रामटेकमधून किशोर गजभिये अपक्ष लढणार, रामटेकमधून शंकर चहांदे वंचितचे अधिकृत उमेदवार, गजभियेंनी अर्ज मागे घ्यावा याकरता काँग्रेसकडून दबाव। पवार गटाच्या उमेदवारांची यादी आज 4 वाजता जाहीर होणार, मुंबईतील कार्यालयातून उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार। साताऱ्यातल्या वाईमध्ये बगाड यात्रेचा उत्साह, राज्यभरातून लाखो भाविक बगाड यात्रेला बावधनमध्ये उपस्थित। सोलापूर, नंदुरबार, अमरावती आणि नागपूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पिकांचं नुकसान, अमरावतीतील अनेक भागांमधला वीज पुरवठा खंडित। ईडीचा केजरीवाल सरकारला मोठा झटका, गृहमंत्री कैलास गेहलोत यांना ईडीचं समन्स, दारू घोटाळ्यातील ड्राफ्ट गेहलोत यांनी बनवल्याचा आरोप। आयपीएलमध्ये आज लखनौ आणि पंजाबची लढत, संध्याकाळी 7:30 वाजता लखनौच्या एकाना स्टेडियमवर सामना रंगणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।